बाळा पोरा अरे मसा ऐक तरी. नमस्ते वहिनी. हे सगळं काय चाललंय दादा? भीम, मला माहितीये की आता तू हेच म्हणशील की आतमध्ये बसून बोलूयात आणि समाधान काढूयात. यात समाधानाची काही गरजच नाही, कारण मी निर्णय घेतलेला आहे. ज्या घरात मी राहत नाही तिथे माझी पत्नी सुद्धा राहणार नाही. पण वहिनी सोबत तुझं असं वागणं योग्य नाहीये दादा. वहिनीला जबरदस्तीने ओढत नेणं योग्य नाहीये आणि कोणत्याही स्त्रीच्या स्वाभिमानाचा सर्वांसमोर अपमान करणंही योग्य नाहीये दादा. ए भीमराव, अरे बाला मर्द आहे, आम्हा सगळ्यांसारखा. जर त्याने ठरवलंच आहे की आपल्या बायकोला ओढत ठेवून जाणार तर तो नेईलच. पण खरा पुरुष तोच असतो ज्याला स्त्रीचा सन्मान करता येतो. बाळा, तुझा मोठा भाऊ आहे म्हणून मी तुला समजवतोय. या भीमाचं म्हणणं काय ऐकू नकोस. आणि जर आज का तू तुझ्या घरवालीचा हात सोडलास ना तर हीच तुला कमजोर समजल आणि आयुष्यभर समजत राहील. समजला? बाळा, यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. भीम बरोबर बोलतोय, त्याचं म्हणणं समजून तर घे. परत तेच, परत तुमच्यासाठी भीमच योग्य आहे ना बाबा. मी मान्य करतो की भीम आपल्याहून जास्त शिकलाय आणि समजूतदार पण आहे. पण प्रत्येक वेळी हे कसं होतं की भीम योग्य आणि बाकी सगळे चुकीचे. त्याच्या बाबतीत असलं तरीही आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत असलं तरीही. आणि भीम, मी तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे, तर मर्द काय असतं हे जर तू मला नाही शिकवलंस तरच योग्य आहे. आता तू स्वतःहून येतेस की मी तुला ओढत नेऊ? रामजी काका, तमाशा तर लईच भारी होता. फक्त थोडा अजून चालला असत तर मजा चालली असती. गप्पा बस नटवर. आलाय मोठा तमाशा बघायला आणि तुम्ही सगळे जा आपली कामं करा. जा. यापुढे त्या घरात कधीच जाऊ नकोस, नाहीतर माझ्याहून वाईट कोणीच नसेल. ठीक आहे, नाही जाणार. पण तिथे तर तुम्हाला जायला हवं ना. ते कुटुंब आहे तुमचं आणि ती खूप चांगली लोक आहेत आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात ते लोक. परिवार चांगलंय म्हणजे मी वाईट आहे? ते लोक प्रेम करतात आणि मी काय तिरस्कार करतो? तुला मारत राहतो, बेइज्जत करत राहतो? हे बघ, वेळ आल्यावर मी सुद्धा मुलगा होण्याचं, मोठा भाऊ होण्याचं सगळी कर्तव्य करतो, हो ना? पण याचा अर्थ हा नाही की तो जे करेल ते सगळं योग्य आणि बाकी सगळे चुकीचे. हे बघा, मला असं नाही म्हणायचंय. मला याविषयी भांडायचं नाहीये. आणि जसा तुझा हा नाईलाज आहे की तुला माझ्या सोबतच राहायचंय, आणि तसं तुला आजपासून हा सुद्धा नाईलाज आहे की तुला त्या घरात नाही जायचंय. आता तू घरी जा
आणि जेवण बनवून ठेव. मी येतो. सगुणाबाई, तुम्ही बाळाशी असं बोलायला नको हवं होतं. आम्ही सगळे समजावत होतो ना त्याला. तुम्ही असं बोलायला नको होतं की तो तमाशा करतोय. काय म्हणायचंय तुम्हाला? वहिनी पण या घरातली सदस्य आहेत आणि त्यांना ज्याला वाटेल त्याला बोलू शकतात. सगळं केलं तुम्ही आणि आता आरोप माझ्या वहिनीवर करणार? आरोप करत नाहीये जिजाबाई. मी फक्त एवढंच बोलतेय की जेव्हा आम्ही बोलत होतो बाळासोबत, त्यांना काय गरज होती बाळाबरोबर बोलायची? मीरा, तुझ्या भावाने बाळाला बागी बनवलं तर तू काही बोलली नाहीस त्याला? आणि हा भीम आपल्या मोठ्या भावाच्या पत्नी समोर आपल्या मोठ्या भावाला ज्ञान पाजळत होता. याला काही नाही बोलणार? हे बघा, मी ज्ञान वगैरे देत नव्हतो. मी तर त्याला हे समजावत होतो की गप. इथे मोठे बोलत असताना तू गप्प बसायचं. आणि मीरा, तुझ्या या दोन्ही सुनांनी घरात असं वातावरण करून ठेवलंय की घरात कधी शांती येऊच शकत नाही. तेव्हा तर तू तिला काही बोलत नाहीस आणि मी काही बोलायला गेले वर मलाच समजवतेस. हे बघा वहिनी, तुम्ही या घरात पाहुणी म्हणून आलेला आहात, तर पाहुणी म्हणूनच राहा. आमच्या घरातल्या गोष्टीत लक्ष घालू नका. तेच तुमच्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठी चांगलं आहे. रामजी, पहिली गोष्ट, मी या घरात पाहुणी बनून नाही आली आहे. इथे मी राहायला आली आहे. तोपर्यंत राहणार जोपर्यंत मला विश्वास नाही होत की जिजाबाई एकटी नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही समद्यांनी जिजाबाई सोबत जे जे केलंय त्याचा मी हिशोब घेईन. एकेकाशी बोलेन आणि विचारेन. प्रत्येकाला उत्तर द्यावंच लागेल आणि जबाबदारीही घ्यावी लागेल. समजलं? भीम, थांब तिथेच. यापुढं जेव्हा मी बोलत असेन तर जागा सोडून जायची कधी चूक करू नकोस. जातोय ह्यामुळे कारण मला वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींशी माझा काही संबंध आहे. अरे तुला वाटतं तर खूप काही, आणि हेच वाटणं या घरासाठी काळ आहे. भीम, ही विभाजनाची रेषा कोणी पुसली? मी पुसायला लावली. तुम्ही? तुम्ही असं का केलंय? यासाठी, कारण एकत्र राहणंच घरासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. तसं बघितलं तर विभाजन कोणालाच आवडत नाही, पण काही गोष्टी घरासाठी चांगल्या असतात. म्या भी हे समज या घरच्या चांगल्यासाठीच करते हाय. रमा, चहा थंड झालाय, जा गरम करून आण. आणि हा, म्या बाहेर अंगणात बसून चाय पिणार, तिथंच घेऊन ये. आता उभ्या उभ्या तोंड काय बघत बसली हायस? हे घेऊन जा.
मी बघितलेत त्या भीमरावाचे अश्रू. आणि खूप प्रसन्नता वाटली. पहिल्यांदाच हा विश्वास मिळाला की तो भीमराव तुटू शकतो, तो भीमराव हारू शकतो. समाधान तर आम्हालाही खूप मिळालं हे सगळं ऐकून नरोत्तम. फक्त त्या भीमरावचे अश्रू थांबले नाही पाहिजे. पुढे काय करायचं याचा विचार केलाय? बघा आता प्रचंड देवजी, आज वर्गात गुरुजींनी काही शिकवलंच नाही. 1-2 दिवस त्यांनी असंच केलं तर तो भीमराव जाणार प्रिन्सिपल कडे. कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आणि 2-4 गुरुजी तर आहेतच त्या भीमराव सोबत. एक काम कर नरोत्तम, त्या प्रिन्सिपलला आपल्या बाजूने कर. आणि दुसरं काम, ही माहिती काढ की तो भीमराव कोणत्या विषयात कमकुवत आहे आणि त्या विषयाचा शिक्षक कोण आहे. आणि जो कोणी तो शिक्षक आहे आपल्याकडे त्याला चहाला बोलव. आता परीक्षा सुरू व्हायला जास्त वेळ नाहीये आणि आमची कोणत्याही परिस्थितीत इच्छा आहे की तो भीमराव 1 किंवा 2 विषयांमध्ये फेल व्हावा. आणि आम्ही त्याला फेल करणारच. तेव्हाच तर त्याचे अश्रू आणखी मोठे होतील. आणि जेवढे मोठे अश्रू तेवढाच जास्त आनंद. मी नक्कीच प्रयत्न करेन प्रचंड देव. नाही नरोत्तम, प्रयत्न नाही. उलट तू असं म्हण की हे काम तू नक्कीच करशील. आम्हाला त्या भीमरावला तुटताना आणि रडताना पाहायचं आहे. जसे तुम्ही बोललात तसंच होणार प्रचंड देवजी, नक्कीच होणार. प्रणाम. एक बातमी आहे जी तुला माहिती नसेल. ते काय? भीमरावच्या घरात एक बाई आली आहे, सगुणा नावाची. हितेश सांगत होता की ती आपल्याला खूप कामी येऊ शकते. असं? हे घ्या. शी बाई, शी 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 शी, किती घाण चहा आहे. अरे चाळीतल्या लोकांनो, जरा इकडे या. सगळ्यांनी इकडे या. अरे ऐका, बघितलं? हा चहा माझ्या सुनेने रमाने बनवलाय आणि हा इतका घाण आहे की इतका पांचट चहा मी कधी प्यायले नाही. आज वरचा सगळ्यात घाणेरडा चहा. शी. ह्या असं तुझा सर्वांसमोर अपमान कसा करू शकतात? आता जाऊन सांगतो. नाही. जाऊ द्या ना, तुम्ही शांत व्हा ना. अगं पण शांत व्हा बरं. हे बघा, आता तुम्ही समद्यांनी सांगा, रमाने इतका घाणेरडा चहा का बनवला? सगुणाबाई, मला एक सांगा, कोणाच्या घरी असं पाहुणं बनून यायचं आणि त्याच घरातल्यांचा असा अपमान करायचा शोभतं का असं? पाहुणं? जिजाबाई, रामजी, मीरा, लक्ष्मी, लवकर बाहेर या. हे काय नाटकं लावली आहेत त्यांनी? अहो तुम्ही शांत व्हा ना. काय झालं वहिनी? आता या समद्यांना सांग, मी पाहुणी नाही. मी आता हितच राहायला आले. आणि दलिया आजी, तू दलिया बनव, दलिया विक आणि पैसा कमव. मला नको शिकूस मला काय करायला पाहिजे आणि काय नाही.
समजलं? हा, अन तुम्ही सांगितलं नाही की रमाने इतका घाणेरडा चहा का बनवलाय? अरे तिला चाय बनवता येत नसेल, अजून काय हं? चोख. सगुणाबाई, हे काय करताय तुम्ही आणि कशासाठी करताय? अगं बोलते मी, अजून काय? बोलू द्या. अरे जेव्हा रामजी आणि भीमरावाच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीचा वेगळाच प्रकार आहे, तेव्हा रमाचा चहा बनवण्याचा प्रकार बी वेगळाच असेल, नाही का? चोख. तर मग तुम्हीच सांगा की. अगदी बरोबर, मीच सांगते. रमा, रमा, इकडे ये, इकडे ये. थांब. नाही येणार रमा. तुम्हाला चहा प्यायचाय तर प्या, नाही तर फेकून द्या. किती उद्धट आहेस रे तू. मोठ्यांशी कसं बोलावं ते तुला कळत नाही? मोठा शिकलेला आहेस ना तू, शिस्त तर अजिबात नाही. रमा, कधीपर्यंत पतीच्या मागं अशी लपून राहशील? सत्याला सामोर जायला शिक आधी. हिम्मत ठेव, इथं ये. तुला बोलवत आहे ना म्या, ये इकडं. रमाबाई, तशी तर लय उड्या मारून मारून मोठमोठ्या गोष्टी करत असतीस. आता तुझ्याबद्दल बोलतायत तर लपून बसतेस हं? अरे ये इथे, बोलत आहेत ना, ये. अरे रमा, अरे अरे इकडे ये ना. अरे ऐकून तरी घे काय म्हणते ती. येतेस की नाही? चल ये. रमा, आलीस? भीम, हे बघ, चहा फेकला. अरे तुम्ही समद्याने सांगितलं नाही की रमा इतका घाणेरडा चहा का बनवते? अच्छा ठीक आहे, मी सांगते. ही रमा इतका घाणेरडा चहा ह्यासाठी बनवते कारण हिचं सासर नालायक हाय. अन आतापर्यंत तिला कोणी सांगितलंच नाही की ती किती घाणेरडा चहा करते ते. ठीक आहे, मी सांगेन आणि तिच्याकडून चांगला चहा बनवून घे. सगुणाजी, खूप झालंय. तुम्ही आमच्या घरातून निघायचं. निघा इथून. नाही जाणार माझी वहिनी. ह्या इथं घरात राहणार नाही. का? तुमचा तो मित्र पुरंजन राहू शकतो, तो कोण कुठला चहावाला राहू शकतो, आणि हा तुमचा मुलगा दर 2 महिन्यांनी रस्त्यावरून कोणाला तरी उचलून आणतो, ते लोक राहू शकतात. तर मग माझी वहिनी का नाही राहू शकत? ज्याला माझ्या वहिनीमुळे त्रास होतोय तो घर सोडून जाऊ शकतोय. जिजाबाई, तू तुझी सीमा ओलांडत आहेस. सीमा तर आधीच ओलांडली गेली आहे माझ्या अपमानाची. माझी वहिनी इथंच राहणार. मी मत मांडत नाहीये, निर्णय सांगतोय. तुझ्या वहिनीला पाठव. त्यांना आत्ताच्या आत्ता इथून जावं लागल. आपल्या इच्छेनं किंवा जबरदस्तीनं.